नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. बाळासाहेबांचा शिवसेना हा पक्ष एक मोठा झंझावात घेऊन उभा राहिला आहे. म्हणजे त्यांची पार्श्वभूमी पाहिली की हिंदूंसाठी लढणारी सगळी लोक, हिंदूंच्या सगळ्या गोष्टींसाठी उभी केलेली शिवाची सेना म्हणून शिवसेना बाळासाहेबांनी नाव दिलं आणि आपल्या शिवसेनेचा, आपल्या संघटनेचा झंझावात इतक्या भयंकर पद्धतीने पुढे नेला आणि या देशामध्ये एक नवा, मला असं वाटतंय की त्यांनी एक आयाम करून दिला की शिवसेना ही नेहमी हिंदूंच्या पाठीशी असेल, हिंदूंच्या रक्षणासाठी असेल, अशी एक तडफदार मोठी संघटना, ज्या संघटनेची मला असं वाटतंय दखल जगभरामध्ये घेतली गेली. अगदी भारताच्या बाजूला असणारा पाकिस्तान देखील चळाचळा कापायचा शिवसेनेच्या नावानं. म्हणजे जशी मराठ्यांची दहशत बाहेरच्या देशांना होती, बाहेरच्या सल्तनतींना होती, त्याच प्रकारचा इतिहास शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली केला. त्याच शिवसेने बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, जेव्हा त्या शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंवरती आली. आता मी काय सांगतोय जरा ऐका, नीट ऐकाय, फार महत्वाचं बोलतोय मी. ही शिवसेना जिनं कित्येक, म्हणजे अगदी हजचं विमान अडवण्यापासून, म्हणजे डेअरिंग बघा, हे आता कोणाच्या दम नाही तेवढा. आता राजकारणातले सगळे ढेलेत, हे नुसते फुसके बाहेर आहेत, कोणी नाही. तर ठाकरे घरात पण कोणी नाही. मी तुम्हाला सांगतो, राज ठाकरे आहेत पण ते इतक्या उघडपणे, म्हणजे अगदी बाळासाहेब जसे बोलायचे बिंदास तसं ते नाही बोलत नाही म्हणण्यापेक्षा ते बोलतात, पण त्यांचा अजून दबदबा तेवढा हिंदुत्वाविषयी मला तरी कुठे दिसलेला नाहीये. मराठीविषयी नक्की ते बोलतात आणि छान उत्तम नेतात. पण या सगळ्या गोष्टी असताना बाळासाहेबांनी, म्हणजे अमरनाथ यात्रेची गोष्ट असो, सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे बाबरी मशिदीचं उदाहरण असो, ह्या सगळ्या, म्हणजे संघटना बघा ना काय काम केलंय त्यांनी, काय स्वाभिमान आहे त्या संघटनेचा, काय आदब आहे त्या सगळ्या गोष्टीची. ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंवरती आल्या. सुरुवातीच्या काळामध्ये चांगला पक्ष चालवला, जोपर्यंत ते इकडे उजव्या विचारसरणीच्या सगळ्या पक्षांसोबत होते, हिंदुत्ववादी पक्षांसोबत होते. पण एक अशी वेळ आली की जिथं पक्ष फुटला, ते शिंदे बिंदे कोणते निघून गेले आणि याच वेळेला उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष शरद पवारांच्या नादाने त्या काँग्रेसच्या मांडी लावून येऊन बसवला. बरं ठीक आहे, गेलात, पण याच पक्षामध्ये एक बाई घेतली, ज्या बाईची पार्श्वभूमी वाचली ना किंवा ऐकली, ती कोण आहे तिला आपण तर पहिलं कोण ओळखतही नव्हतं. ते आता कुठं त्या टीव्ही तिला दाखवतात, ती कोण बाई, ती सुषमा अंधारे. इतके घाणेरडे वल्गनात्मक गोष्टी ती बोलते ना आपल्या हिंदू धर्म देवी देवतांवरती, म्हणजे काय ते ऐकून ना तळपायच्या मस्तकात येते. लोकशाही नसती तर तिचा कार्यक्रम कधीच उडवला असता लोकांनी, खरं खोटं नाही सांगत तुम्हाला, कधीच. म्हणजे ते ऐकून अक्षरशः अत्यंत गलिच्छान, अत्यंत राग येतो, अत्यंत वेदना होतात त्या सगळ्या गोष्टी ऐकताना. त्या बाईला उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेऊन नेत्या गेली. आणि मी तुम्हाला कालचं उदाहरण देतो, मला ते जाणवलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. बघा ती काय बोलते. ते माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे. तुम्ही आपली म्हणेल, बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो, असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल. बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे, यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती. परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? राम काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अव राम 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नाही? सीता प्रश्नच विचारत नाही, किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो. म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशूद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला, तो राम आम्ही मानणार नाही, मी कृष्णाला मानणार नाही. काय करायचा कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा. या बाईला काल त्या पुण्यामध्ये ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी त्या ट्रस्टने गणपतीच्या याच्यामध्ये बोलवलं. ज्या बाईनं आपल्या हिंदू देवदेवतांची चेष्टा केली, ज्या बाईनं आपल्या हिंदू देवदेवतांची विटंबना केली, तिला तिथलं मंडळ, ते कोणते पुनीत बालन, काय तिच्या आयला ते कोण आहे ते बालन पुनीत, त्यांनी ते आमंत्रित केले. कसलं? मग इकडे मुंबई अंबानीने घेतले, ते पूर्ण तिच्या आयला त्यांनी घेतले वाटतं. म्हणजे सगळा बाजार तिच्याला करून टाकलाय सगळा. या अशा बाईला बोलवण्याच्या आधी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता त्या मंडळाने, की जिनं आपल्या हिंदू देवदेवतांचा अपमान केला, तिला आम्ही आमच्या गणपतीच्या पाया पडायला बोलवतो. हा काय मेलेत का काय आमच्या संवेदना? आम्ही काय पार अगदी आमचं काय सगळं सोडून दिले का? लाज लज्जा शरम, आणि आम्ही कोणाच्याही मागे फिरत बसतोय, फरकटत बसतोय. आणि ते बाजूचे आदित्य ठाकरे, आमच्या बाबांनी आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवल्यात, खूप काही शिकवलेत आणि आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला काय काय येतं काय नाही येते हिंदुत्ववादी. आणि तुम्ही हिंदुत्ववाद्याच्या गोष्टी सांगू नका. जे आजोबांनी केलं ना, जे बाळासाहेब ठाकरेंनी केलं, इथून पुढचा कुठला ठाकरे करल असं मला तरी सध्या वाटत नाही आणि ते कधी होऊ शकत नाही. बाळासाहेब
एक होते ना ते बाळासाहेब होते, पुन्हा नाही तसे होणे. खरंच सांगतो मी मनापासून, नाही असं होणार. जाहीर निषेध आहे या बाईचा, जिने आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान केला, आणि याचा बदला हिंदू म्हणून आम्ही कधी ना कधीतरी नक्की घेऊ, एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम.